तर भाजप आणि आप मधला फरक देखील वाढलेला आहे आणि दिल्लीमध्ये भाजपचं कमळ फुलताना या ठिकाणी पाहायला मिळते। तब्बल 27 वर्षांनंतर भाजपला दिल्लीचं तख्त राखण्यामध्ये यश येणार असं या ठिकाणी पाहायला मिळते। दिल्ली लोकसभा निवडणुकांमध्ये 7 पैकी 7 जागा ज्या आहेत त्या भाजपने जिंकलेल्या होत्या आणि त्याच्यानंतर विधानसभा निवडणुकांमध्ये नेमकं काय होणार याची चर्चा जी आहे ती सुरू झालेली होती। मात्र भ्रष्टाचाराचे आरोप आम आदमी पक्षाच्या प्रमुख नेत्यांवर, त्याच्यानंतर केजरीवाल यांची तुरुंगवारी आणि तिथून त्यांनी जनतेला लिहिलेलं एक इमोशनल पत्र, या सर्व गोष्टींचा फायदा या ठिकाणी निवडणुकीमध्ये आम आदमी पक्षाला होणार का याची चर्चा जी आहे ती सुरू झालेली होती। मात्र आम आदमी पक्ष याची पिछाहट होताना पाहायला मिळते। मुस्लिम बहुल ओखला मतदारसंघात मात्र भाजपचा उमेदवार पुढे आहे। भाजपचे ब्रह्मसिंग ओखलामधून 5000 मतांनी पुढे आहे। आपचे उमेदवार अमानतुल्ला खान हे पिछाडीवर। मुस्लिम बहुल भागामध्ये आम आदमी पक्षाची आतापर्यंत चमकदार कामगिरी राहिलेली आहे। तिथल्या मतदारांनी आम आदमी पक्षाला पसंती दिलेली होती। मात्र आता ही निवडणूक जर आपण पाहिली तर त्या ठिकाणी मुस्लिम बहुल मतदारसंघांमध्ये मतदारांनी आपला कुठेतरी नाकारल्याचं पाहायला मिळतंय। दिल्लीमधल्या 12 पैकी 7 मुस्लिम बहुल मतदारसंघामध्ये भाजप पुढे आहे। हे विशेष असेल भाजपसाठी। आतापर्यंत हा मुस्लिम मतदार नेहमीच आपच्या किंवा काँग्रेसच्या बाजूला राहिलेला आहे। मात्र 10 पैकी 7 मुस्लिम बहुल मतदारसंघामध्ये भाजप आघाडीवर आहे। आणि सध्याची जर आकडेवारी आपण या ठिकाणी पाहिली तर आम आदमी पक्षाचा प्रमुख मतदार होता तो म्हणजे महिला वर्ग। महिला वर्गाने सुद्धा आम आदमी पक्षाला या ठिकाणी नाकारल्याचं पाहायला मिळतंय।